याच्या पलीकडे सुद्धा अजूनपर्यंत चालू आहेत. परंतु प्रत्येकाचं मन तसं नसते, प्रत्येकाच्या मनात हे असतं. आज माझ्याबद्दल म्हणजे योद्धा शरण जात नाही म्हणून त्याला बदनाम केला जातो. मी आवर्जून सांगेन, प्रत्येक जणाची विचारसरणी तशी नसते. कोणाला कोणाचा मेसेज वाचून वाटतो सुद्धा की असं असेल, पण तुम्हाला मी सर्वांच्या लोकांसमोर सांगतो, माझी SIT चौकशी लावा. जर दोषी आढळलो ना, हा गाव कायमचा सोडून जाईल. 1 रुपयाला जसं बोलला सुमित बोलला की मॉडेल पण वागणार नाही, संघटनेचं ब्रीदवाक्य आहे. मी त्याच्या पलीकडे जाऊन सांगतो, झिजणार पण आयुष्यभर विकणार नाही. कारण ही आमची प्रत्येकाची आज आन बान शान आम्ही जपलेली आहे. कारण संघटना हे नुसतं बोलण्यापुरती इतकं नाही हो, कारण फार कठीण असते चालवणं. आता विश्वास तले साहेबांनी सुद्धा सांगितलं, बऱ्याच लोकांनी सांगितलं का संघटना ओपन करणं फार सोपी गोष्ट आहे. आपले संजय वकील साहेब असतील, त्यांनी सुद्धा सांगितलं, परंतु चालवणं फार कठीण आहे. म्हणजे कठीण असताना आम्ही प्रत्येक जण एकमेकाला सावरून घेतो आणि पुढे सुद्धा याप्रमाणे सावरूनच घेऊ. आज विविध प्रश्न आपल्या डोक्यावर आहेत. आज भूमिपुत्र म्हणून आपण भांडतो. आज ओला माजिवडा परिसराला काय बिकट अवस्था आली, सिडको या साईडला आली, तिथं काय बिकट अवस्था झालेली आहे. आज आपल्या इथं प्रकल्प आले, आज दिवे अंजूर गावांनी जमिनी तशाच ठेवलेल्या आहेत. आज प्रत्येक बिल्डरचा मनुष्याला त्रास आहे. मग यांच्या बाजूने आज जो तो आजपर्यंत मोठा नेता होतो, तो नेता फक्त बिल्डरांना साथ देतो. परंतु आता याला कुठंतरी गालबोट लागून आम्ही कुठंतरी प्रत्येकाच्या माध्यमातून आज बाळामामा असतील, खासदार साहेब, आज खरोखर आज बाबा बोलले तर आज बघा वयाच्या एवढ्या वर्षी खरोखर जो माणूस कमवतो ना त्याला पुण्याई लागते, पुण्याई. आणि पुण्याईचं एकमेव उदाहरण म्हणजे आदरणीय बाबा. कारण जो मनुष्य कमावतो ना ते खाता सुद्धा आलं पाहिजे. नाहीतर प्रशांत कॉर्नरचा शेट आहे पण त्याला मिठाणी खाण्याची पंचायत आहे. परिस्थिती अशी आहे, माझ्या 100 म्हशी पण दुधाचा चहा पिता येत नाही, कोरा चहा प्यायची परिस्थिती असते. अशी प्रत्येकाची गोष्ट असते. परंतु आयुष्यभर कमावलेलं जे पुण्याईने खाता यावं त्याचं एकमेव उदाहरण बाबा. का? कारण कधी पैशाच्या लोभाला कधी झुकले नाही आणि त्यांचाच आदर आम्ही घेऊन आजपर्यंत आम्ही त्यांना मानतो. का मानतो? तर हीच गोष्ट आज संघटनेमध्ये आम्ही प्रत्येक गोष्ट जपतो. का जपतो? ठीक आहे, कभी खुशी कभी गम होत असते नक्कीच, परंतु त्याला कुठेही हे करत असताना, लढा देत असताना प्रत्येक जण आम्ही शिकतो. आज भूदान प्रसंग एवढा, जेव्हा भूदानाचा प्रश्न उद्भवला, आज मी रमेश दादांचं नक्की आवर्जून नाव घेईन. का एवढे वर्ष का होईना ते संघर्ष करत आहेत आणि आम्हाला कुठंतरी ते आता मिळालं की भूदान नक्की काय आहे. जेव्हा त्याच्यावर अभ्यास केला तेव्हा कळालं. आता अरुण शेट्टी सुद्धा सांगितलं की भूदान ही हटलेलीच आहे, परंतु जी प्रोसेस आहे ती प्रोसेस बाकी आहे. कारण सरकार काय बोलतं, आता तालुका हुकमाने भूदानाला जमिनी दिल्या. जर तालुका हुकमाने भूदानाला जमिनी देता येतात, मग आता रजिस्टर कशाला करता? जर एवढा महसूल, आता रजिस्ट्रेशन करून जमिनी विकतात ना. 1882 मालमत्ता हस्तांतरण कायदा निर्माण झाला. कधी? 1882. मग त्या हस्तांतरण कायद्यामध्ये काय, 100 रुपयाची जर जमीन खरेदी करायची असेल